रागवला असा जडू सांगितलं बी नाही का मीच गुणाजी राव हाय ते. आम्हासनी समजलं राजाराम राजा गडावर आल्या ती. तुम्ही संताजी रावांच्या खाजगीत असता तेव्हा त्यांचा थांगपत्ता तुम्हासनी माहित असेल म्हणून इथवर आलोय. हो, आम्ही संताजी रावांच्या खासगीतले आहोत, पण राज गडावर आल्याची काही खबर बात नाही. न नगारे वाजले ना नौबती झडल्यात. पर तुम्ही कोण म्हणायचं आणि कुठून आला सा हे सांगितलं नाही. म्या पायथ्याच्या गावातून आलोया. परवाना हवा होता म्हणून तुम्हासनी हुडकत इथवर आलोया. म्हणलं राजाकडून परवाना घेऊन द्या. आरतीच्या घोडं झालं मराया आणि बसणार म्हणतो मॅच नवा. अरे मर्दा, राज काय परवान्यावर मोहर उमटवायला बसल्यात होय र. सदरेवर जाण घे की परवाना. समधीकडे चर्चा हाय राजाराम राज पळालं. आता स्वराज्याचं काही खरं नाही. म्हणलं पळणारा राजा तरी बघावा. अय सुकाळीच्या, आमच्या राजास ह्या मोर काही बोलला ना तर जीभ हसडून काढीन तुझे. अरे बघतोस काय, डोळं काढून हातात देईन तुझ्या. मार्गाला लाग तुझ्या, नाही तर हिकताच मुर्दा काढीन. शांत व्हा गुणाची. हा गावकरी नव्हता, हेर होता. हेर? सुईनबाई, तुम्ही सांगितलं नाही आम्हासनी. तुम्ही आमचं बोलणं चोरून कशापायी ऐकत होता? कशापायी एवढं घाबरतायसा? कर नाही त्याला डर कशापायी? सरकार, या फक्त माझंच काम करत होते. वाईट जाता जाता तुमचा आवाज कानी पडला म्हणून. काय कानावर पडलं तुमच्या? याच की तुम्ही राजाराम राज आणि राणी साहेबांनी हुडकताय. पण सरकार, तुमचं हे काम मी सफाईनं करू शकते. ते कसं? ह्या पंचक्रोशीतली मी एकटी सून हाय. या समद्यांच्या घरात जाते. कुठं बी काय बी झालं तर सगळ्यात आधी मला समजतंय. मला राजा राणीचा ठाव ठिकाणा कळला की मी लगेच तुम्हाला सांगतो. या बदल्यात मला 4 पैक मिळू द्या फक्त. तुझी मसलत नामी हाय, पर म्या तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? नगच करू विश्वास. ह्या तुमच्यासाठीनं राजा राणीसनी शोधण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. निघा. थांब. हे बघ, हे बघ, मुगली मोहर आहे. हवी तुला? हवी? घे 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 घे. आणि हे बघ, नीट लक्ष ठेव. हो, नीट लक्ष ठेव.
आणि काहीही खबर मिळाली ती लगेच सांगायचं. नीट खबर दिलीस ना, काय नीट खबर दिलीस तर या सगळ्या मोहरा तुझ्या. हा, या सगळ्या मोहरा तुझ्या. आपण नीट खबर दिलीस तर. आलं लक्षात? वायजी हे तुम्ही चल कामाला लाग. हं? चल. राजे, काही गडबड तर नाही ना? आता तो माणूस आला होता तुमच्याबद्दल चौकशी का करत होता? कोण होता तो? हो 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 राणी साहेब, अहो धीरानं घ्या. अशी प्रश्नांची सरबत्ती करू नका. अहो रयत राजाची चौकशी करणारच ना. आणि आपण संशय घेण्याचं काही कारण नाहीये. निदान शहानिशा न करता तर नाहीच नाही. पण राजे असं राणी साहेब, आपण काळजी घेतोच आहोत. कोणालाही कळणार नाही आपण कोण आहोत ते. तुम्ही विश्रांती घ्या. आम्हाला काही लोकांना भेटून मसलती करायच्या. आम्ही आणि कोणाची जाऊन येतो. काळजी घ्या. चला कोणाची. सगुने काळजी घे त्यांची. वय वय घेईन ना काळजी. तुम्ही बी लवकर या. वय. बाई बाई बाई, खूप कामं पडले ती. हे समजा आवरून घेते, मग जेवण बनवायला घेते. हा मुघल जास्तीच बळावलाय. त्या औरंग्याने राजशिष्टाचार सुद्धा पायदळी तोडवलाय. बेबंदशाही माजवली आहे सर्वत्र. आपण मसलतीसाठी पाठवलेल्या वकिलाचा मुर्दा पाडला त्याने. औरंगजेब जास्तच निर्ढावलाय. राजाराम राजे हाती गवसत नाहीत म्हणून तो भिथरलाय, चौताळलाय आणि त्यामुळेच तो अशी सैतानी कृत्य करतोय. आता काय बी करून त्या औरंग्याला जबर झटका देऊन त्याचा रेच मोडाय पाहिजे. आवाज त्याचा थाट उतरल आणि माज मोडल. त्या बिगर तो सैतान गप राहायचा नाही. तो नराधम राजांना शोधण्याचा, मारण्याचा हर एक प्रयत्न करणार. जेव्हा शंकराजी पंत, धनाजीराव आपण जर एकत्र आघाडी उघडली आणि गनिम टापेखाली घेऊन जर मुघलांना झोडपून काढलं तर मग आपण मुघलांना कापूनच काढू आणि त्या औरंग्यास जिरीस आणू. त्या औरंग्याकडे लाखाची फौज आहे. त्याने त्याचे काही फारसे नुकसान होणार नाही. प्रल्हादजी पंत असे काहीतरी केले पाहिजे की त्याने त्या औरंग्याचे नुकसान होईल आणि आपला फायदा. अलबत स्वराज्याचा खजिनाही रिता झालाय. त्यात भर पडेल असे काहीतरी केले पाहिजे. पर लोक सारा देण्या एवढं बी सक्षम नाही या वक्ताला. स्वराज्याचा खजिना वाढणार कसा? यावर एकच उपाय आहे. आपल्या आजूबाजूच्या मुलखात एवढं बडा सरदार बक्कळ खजिना घेऊन उतरले ती, त्यांच्यावर छापमारी करायची आणि त्यांची रसद लुटायची. त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायची. हो, पण आपली फौज राखून. अगदी रास्त बोलतायत प्रल्हाद पंत. आपण साऱ्यांनी कितीही नाकारले तरी आपल्यामध्ये मतभेद आहेतच. पण तरी देखील आपल्या साऱ्यांच्या मनात स्वराज्याविषयी प्रेम आहे. आणि म्हणूनच आम्हास असे वाटते की या अटीतटीच्या वक्ती आपण साऱ्यांनी एकजूट होऊन लढू आणि स्वराज्य भवानीच्या पायात जखडलेली मुघली साखळदंड उखडून टाकू. हुकुम शहजादी साहेबा, तुम्ही आम्हाला याद केलं काय? आइए आइए भीमाबाई, काफी तारीफ सुनी है हमने आपकी. सुना है कि मराठा जनान खाने में आपके बगैर सारे अपाहिज महसूस करते हैं. काहीतरीच ते आपलं. जितनी शांति से आप सफाया करती हैं वो तो वाकई काबिले तारीफ है.
हमारा मतलब है कि साफ सफाई का काम। सुना है कि आपसे बेहतर और कोई नहीं कर सकता। काश काश आप जैसी शिद्दत से खिदमत करने वाला कोई हमारे पास भी होता, लेकिन हमारे यहाँ तो सारी काम चोरों की सेना भरी पड़ी है। अहो, हिऱ्याची कदर तुम्हा लोकांनीच कळणार। काम काय ते तरी सांगा की। अब कुछ खास नहीं, हमारी कुछ चीजें बिखरी पड़ी है, उन्हें समेटकर थोड़ी सी जगह बना दो बस। अहो, एवढंच काम आहे ना व, आत्ता समजा साफ करती बघा। हा अरे देवा परमेश्वरा, काय रही यात। यो लय भारी आहे। चहेता जेवर है हमारा, लेकिन चाहो तो तुम्हारा हो सकता है। कसं? तुम्हें बस हमारा एक छोटा सा काम करना होगा। हुकुम करा की। तुम्हारे लिए आसान सा काम है, सफाई ही करनी है। उधर की कुछ चीजें चुपके से तुम्हें इधर लेकर आनी है। अहो, खापरापासून छपरापातूर समजा तुमचंच आहे की तिथं। आता तिथनं अजून काय आणायचं आहे? बाहर की चीजें नहीं, कुछ अंदरूनी राज चाहिए हमें। येसुबाई जरूर जानती होगी वो राजा राम और ताराबाई इस वक्त कहाँ छुपे बैठे हैं। अगर ये खबर निकालकर तुम हम तक पहुंचाओगी तो ऐसा इनाम देंगे कि आइंदा कभी किसी के पैर दबाने की नौबत नहीं आएगी। इनाम तयार ठेवा, आलेच म्या। अहो थांबा, अहो थांबा, नहीं। ऐका आमचं। अहो थांबा ना, बिल्कुल नहीं। अहो थांबा, जिद ऐका करना आमचं। बेकार है। अहो थांबा, इस थांबा बात ना। की आपको बिल्कुल इजाजत नहीं दी जा सकती। क्या जिद फरमा रहा है साहू? सुबह से घोड़सवारी की जिद पकड़े बैठे हैं। घुड़सवारी? जी नाना असद, ये गलती मत करना। क्या भरोसा इनके सवार होने के बाद घोड़े के पर निकल आए और मराठा शहजादे को घोड़ा फुर से उड़ा के ले जाए हमारी गिरफ्त से। यही तो आफत है अली जी। लेकिन बच्चा है हमारा पीछा ही नहीं छोड़ रहा। तुम्हारे पीछे पड़ा है तो बन जाओ घोड़ा, कर दो इसकी जिद पूरी। हाँ? हाँ, क्यों? हाँ, आम्हाला चालेल। घोडा थोडा म्हातारा आहे, पण आम्ही चालून घेऊ। दुश्मन के पिल्ले के लिए घोड़ा बनने वाले हम दुनिया के पहले वजीर आजम होंगे। चल मेरे घोड़े, टिक टिक टिक। हर हर महादेव। साहू, ये खेल तो आम आदमी का है, उनके पास घोड़े नहीं होते ना। आप तो राजा हो ना? साहू महाराज, आपको तो राजा महाराजा के खेल खेलने चाहिए। हमें आता है, हम आपको सिखाएं। चलो चल मेरे घोड़े, टिक टिक टिक, चल। जाओ घोड्या। टिक टिक टिक, इस तरफ, और तेज और तेज। बस घोड़ा रुक जाओ, शाबाश। हाँ तो साहू, मान लो कि तुम पनालगढ़ से कूच कर चुके हो और दुश्मन तुम्हारे पीछे पड़ा है, तो तुम कहाँ छुपोगे? परंतु दुश्मन तर आमच्या समोर आहे, मग लपावा कशासाठी? उलट तलवार उगारून आम्ही त्याच्यावर चालून जाऊ। आप अभी भी हमें दुश्मन समझ रहे हो? नहीं नहीं नहीं, हम आपके दुश्मन नहीं है, हम आपके दोस्त हैं। दोस्त है ना? हाँ। तो मान लो आप पनाला से कूच कर चुके हो और दुश्मन के घुड़सवारों का एक दस्ता आपके पीछे पड़ा है। आप आगे दौड़ रहे हो, दुश्मन आपके पीछे है। सोच लो
कहाँ कहाँ छुपोगे आप? झाड़ियों में, किसी के घर में, या फिर गुफा में? कहाँ छुपेंगे आप? ही सगुना कशा पाय हातबाहेर करतीया? इथं काय करतायसा तुम्ही? कोणासनी शोधतायसा? तो पप्पा काय करायलीस? आणि बोबडी का वळली तुझी? अब घडाघडा बोला की जबनीला टाका मारला नाही ना कुणी? हा जातो मी. ओ सुनबाई कुठं जातायसा? चला आमच्या संगत. चला चला अगं चला अगं चला सगुने. चला 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 चला. अगं तू गा मंगळ विचार करतीया बघ. अगं मला या बाईंची लई काळजी वाटते म्हणून उगा येता जाता डोकावून बघितलं ग. वय 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 बस बस बस. आता आराम पडलाय ना व? काही तकलीफ नाही ना? मी आभारी आहे. पर तुम्हासनी काय पाहिजे? काय बाई पाहिजे वय तुम्हासनी? नाही बाई, तुम्ही कुठच्या म्हणायचं? म्हणजे गाव कुठचं तुमचं? आम्ही रायगडाच्या पायथ्याशी वाजेकर गुंजवणीचं. तर मुगली आंबल खूप वाढलं म्हणून इकडं आलो आम्ही. असं होय. आणि मग रामजी काय काम करतो? रायगडाच्या सदरेत शेवेत आहे ती. आता हातात काम नाही बघा. मग आता मोहरत त्यो काय करणार? गुराजी भाऊजी म्हणलेत की या गडाच्या सदरेवर विचारतो म्हणून. बघू आता. आमचं धनी गेलं होतं सदरेवर. पर कारभारी म्हणतात राजन राणी कुठतरी गायब झालं. तवा मग बघू नोकरीच. आता राजा आणि राणी साहेबाचा ठाव कोण घेणार नाही का हो? पण मला विश्वास आहे लवकरच समजा ठीक होईल बघा. आराम करा हा, येते मी. अंगात कणकण आहे ज्वराची. हा काढा घ्या, आराम वाटेल. जानकीबाई, अहो रायगडावरती अशी मोकळी हवा आणि इथे होणारी घुसमट, ताप आणि मनस्ताप ओघाने आलाच. काढा घ्या, आपण बरं वाटेल. घ्या. काय बी काळजी करू नका सा. जानकीबाईंची सेवा करायला आपण समते आहोत की. पर माझ्या जीवाला तरी वेगळाच घोर लागलाय. आपले राजाराम महाराज आणि धाकल्या राणी साहेब कशा असतील, कुठं असतील? कवा कवा तर असं वाटतंय की तडक उठावं आणि राणी साहेबांच्या सेवेत हजर राहावं म्हणून. ह्या राजा राणीसनी देवा असा वनवास कशा पायी घडवतोयस र? राजाराम महाराज कुठं असतील?
अरे जल्दी बोलिए शाहूराजे, जल्दी बोलिए। खामोश बदतमीज घोड़े, महाराज सोच रहे हैं। साहू महाराज आराम से सोचिए, इत्मीनान से सोचिए और बताइए, पनालगढ़ से कूच करने के बाद छिपने के लिए सबसे अच्छी जगह कौन सी है? विशालगढ़। विशालगढ़।